वेट लॉस जर्नीमध्ये तुमच्या एक्झरसाइज पेक्षाही महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुमचं डायट. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश आणि आज आपल्या वेट लॉस जर्नीचा आहे डे 4. आज माझ्या पायाला जरा लचका पडला होता म्हणून चालताच नव्हतं येत, म्हणून लवकरच घरी आलो. आज आपली प्रॉपर एक्झरसाइज नाही झाली का, पण कसं आहे एखाद्या दिवशी एक्झरसाइज नाही झाली तरी चालते, पण प्रॉपर डायट झालाच पाहिजे. म्हणून डेली रुटीन नुसार फिरून आल्या आल्या पहिले आवळा ज्यूस घेतला, सोबतच रात्री भिजू टाकलेला बदामही खाऊन घेतल्या. आज नो ब्रेकफास्ट डे होता म्हणून ब्रेकफास्टची मील स्किप केली. आज दुपारी पनीरची मील होती म्हणून पटापट पनीर वगैरे मोजून ठेवलं आणि कांद्याची भाजी सोबत करावं म्हटलं तर कांदेही घेतले मोजून. आणि हा भाऊ, खरंच वेट लॉस करायचं असेल तर सगळं मोजूनच खा लागते. आपले दुपारच्या मिलचा टाइम झाला होता म्हणून पटापट मील बनवायला घेतली. इकडे भातही शिजायला टाकून दिला, सोबतच ऑलिव्ह ऑइल मध्ये जरा पनीरही फ्राय करून घेतले. पनीर फ्राय केल्यानंतर त्याच कढईत जरा तेल राहिलं होतं तर त्याच्यातच कांद्याची भाजी घेतली बनवून. ऑलमोस्ट आपली मील रेडी झाली होती तेवढ्यात आठवण आलं की आज गाजरच नाही घेतले, म्हणून दुपारच्या मील नुसार गाजरही घेतले मोजून आणि ताक बनवासाठी लागणारा दही घेतलं ना मोजून. आता हे इकडे ताकही झालं मस्त रेडी. एवढा ताक प्या लागते भाऊ दुपारी. आणि आजचं आपलं पूर्ण मीलही रेडी झालं. म्हटलं काय जबरदस्त दिसू राहिलं, आता लय भूक लागली भाऊ, पटापट खातो. दुपारी जरा आराम केला आणि आज आपलं वजन दाखवा म्हटलं तुम्हाला. तर पहा, आज आपलं वजन दाखवू राहिले 119.7. खतरनाक रिझल्ट दिसून राहिले ना. तर हा भाऊ, वेट लॉस तर करूनच दाखवायचा आहे. चला आता मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. हा लय मोठा व्लॉग झाला, कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.